हॅलो आणि माझ्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे सॅटर्डे आणि आम्ही निघालो होतो आयकियामध्ये जायला। इथे आमचा फ्रेंड आकाशसुद्धा आहे, मी आणि योगेश असं तिघे मिळून आम्ही जातो आयकियाला, कारण 2 दिवसानंतर योगेशचा बर्थडे आहे। सो काही प्लॅन्स खरेदी करायला आम्ही जात होतो। तर आता असं झालंय, आम्ही आयकियाला यायचा प्लॅन कॅन्सल केलाय, कारण की जाताना आम्हाला एक स्पेशल ट्री साठी जे शॉप आहे ते दिसलं। नाव काय त्याचं? प्लांटेंगन असं म्हणजे बेसिकली इथली नर्सरीच म्हणू शकतो आपण। तशी आम्हाला दिसली आहे बस मधून। मग आम्ही विचार केला की आयकियाला जाण्या अगोदर पहिले हे एक्सप्लोर करू, रेट्स पण कंपॅरिझन कळतं आणि शिवाय एक्सप्लोर करणं होतं, झाडांची व्हरायटी वगैरे कळते, म्हणून मग आता आम्ही इथे जायचं ठरवलंय। इथून झालेली आहे झाडांची सुरुवात आणि खूप मस्त मस्त झाडं आहेत इथे। वाव, सुंदर, खूप छान आहे, मस्त। इथे समरमध्ये जास्त करून लोक फ्लावर्सचे प्लांट्स जास्त लावतात, सो त्या पद्धतीने असे झाडं आहेत। वाव, वाव, सुंदर। पीस लिली बघा किती सुंदर आहे, खूप छान आणि मोठं आहे। आमच्याकडे छोटं आहे याचं, हा छोटे छोटे पण आहेत, मस्त। खूप सुंदर सुंदर झाडं आज बघायला भेटत आहे, खरंच खूप छान आहे। सुंदर सुंदर अशी झाडं आहेत, मस्त। कोणतं? नाही होतं, इंडियामध्ये होतं हे झाड, आपल्याकडं इथे नाहीये। आणि देवघराच्या बाजूला कोणतं झाड आहे? नाही, ते वेगळं आहे थोडस, असं नाही येते, हे इंडियामध्ये होते आपल्याकडे। सुंदर सुंदर झाड आहे, कोणतं घेऊ आणि कोणतं नाही असं मला होतंय आता, पण आम्ही एक्सप्लोर करत आहोत अगोदर आणि मग बघू कोणतं घ्यायचं आहे फायनली। कारण झाडांची काही काही झाडं असतात ना, त्यांची काळजी घेणं थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं आणि मग ते सुकले ना की चांगलं नाही वाटत। सो त्याच्यामुळे खूप विचार करून आम्ही झाडं घेणार आहोत आता। लेट्स सी कोणते आवडतात। फुलांची शक्यतो घेणार नाही, आवडतात खूप, पण मला वाटतं की त्यांची काळजी जरा जास्त एक्स्ट्रा घ्यावी लागते। सो बघू आता। हे झाड आमच्याकडे इंडियामध्ये होतं, खूप छान आहे। आणि हे इथे आहे स्नेक प्लांट, हे पण इंडियामध्ये होतं आणि हे आपल्या घरात असलं पाहिजे, चांगलं असतं। लेट्स सी। पण ॲज इट इज असाच्या असा सेट बनवू शकतो, तसा पूर्ण सेटअप यांनी केलेला आहे इथं बघा। हा, बुद्धाची छान मूर्ती आहे, त्यानंतर फाउंटेन छोटे छोटे, हे सगळं असं इकडं आर्टिफिशियल बनवलेलं आहे आणि खूप मस्त व्ह्यू येईल। असे छोटे छोटे फ्रॉक्स तुम्ही बघू शकता। इथे बरेच लोक बॅक यार्डमध्ये किंवा फ्रंट यार्डमध्ये असं सेटअप करत असतात। तर झाडच नाही तर झाडाशी रिलेटेड सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला मिळतील। म्हणजे आपण गार्डनसाठी जो काही गोष्टी लागतात, ज्या काही गोष्टी लागतात बेसिकली, त्या सगळ्या आपल्याला इथे भेटतात। सो आम्ही पण फर्स्ट टाइमच आलो आहे खरं तर, पण खूप छान आहे। हे बघा, हे पण खूप मोठं असं स्टँड आहे। इथल्या लोकांना गार्डनिंग वगैरे भरपूर आवडते, सो ते खूप छान असं गार्डन मेंटेन करत असतात। It's kind of funny that the more we pass time, the more we need to set the rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. फिरून आम्ही शेवटी बाहेर निघालो, कारण इतके छान छान झाडं होते ना की कोणतं घ्यावं हे कन्फ्युजन होत होतं। बऱ्याचदा होतं असं की गोष्टी चांगल्या जास्त भेटल्या ना तर कोणती घ्यावं ह्याच्यात कन्फ्युजन होतं फार। म्हणून मग आता आम्ही आयकियात जात आहोत। बोलायचं काय? झाडं होते
खूप झाड आवडले, त्यामुळे आम्ही झाड घेतलंच नाही, फक्त एक्सप्लोर करून बाहेर भरपूर आवडले आणि ते घेतलं असतं तरी ठेवायला जागा नव्हती. ठेवायला जागा नव्हती. विंडो शॉपिंग केली आपण फक्त, हो की नाही? हो, विंडो शॉपिंग केली, डोर थ्रू बाहेर आणि डोर थ्रू बाहेर आलो. डोर थ्रू बाहेर आलं, करेक्ट. सो आता IKEAत जात आहोत. तिथे पण छान छान झाडं आहेत, सो ते बघतो आणि मग घेतो. मस्त वातावरण झालेलं आहे एकदम. कालपर्यंत खूप छान ऊन होतं, आता अचानक आज पाऊस पडतोय. But now I see what you teach. I do believe I always should have stayed. Yeah. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. Is this really happening? I can't be too sure. But one day I'll be yours again. सो आता मी आलो आहोत IKEAला. इथे बघू शकता तुम्ही, हे पूर्ण IKEAच आहे. भरपूर मोठा IKEA इथे आहे. आमच्या घराच्या जवळ नाही आहे, सो एक अर्धा तास लागतो आम्हाला ह्या इथे IKEAला यायला. तर आपल्या इंडियामध्ये पण आहे IKEA, पण मेट्रो सिटीमध्येच आहे फक्त, पुणे मुंबई, जे की मी इंडियात असताना कधीच गेले नव्हते. इथे आल्यानंतरच फर्स्ट टाईम IKEAमध्ये गेले होते. तर संभाजीनगर म्हणजे आमच्या शहरात तर नाही आहे. तर IKEA काय आहे, बेसिकली फर्निचर शॉप, सगळ्या डेकोरेटिव्ह गोष्टी, घराशी रिलेटेड जे काही किचनमध्ये युटेन्सिल्स असतात किंवा घरात लागणाऱ्या बेसिकली सगळ्याच गोष्टी इथे आपल्याला भेटतात. सो झाडं पण आहे. तर मग आज स्पेशली आम्ही घ्यायला आलो आहोत झाडं. ठरवून आलो की दुसरं आम्हाला काहीच घ्यायचं नाही आहे, बघू काय होतं. वातावरण तर खरंच खूप सुंदर झालेलं आहे आज. अशा वातावरणामध्ये खरं तर घराच्या बाहेर पडायची इच्छा होत नाही, पण फिरायला पण छान वाटतं. सो येस, असं आहे. आणि जसं मी म्हटलं, योगेशचा बर्थडे आहे मंडेला, सो त्यांच्यासाठी स्पेशली आज काही झाडं आपण घेणार आहोत, कारण योगेशला झाडं खूप जास्त आवडतात. बघा काहीच आहे, नेहमीप्रमाणे IKEAमध्ये एंट्री केली नाही की लक्ष जातं त्यांचं सॉफ्टीकडं. शॉपिंग राहते बाजूला, पहिले सॉफ्टी शोधतात, पण आज आम्ही पहिले शॉपिंग करणार आहोत आणि मग सॉफ्टी. समोरून एंट्री तिकडून. 29 and I find myself wondering what did happen to the last 10. I ran away with my life, fast forward, never turn back again. हे आहे IKEAचं प्लांट सेक्शन. खूप झाडं आहेत इथे पण. हे मनी प्लांट, अरिका पाम, खूपच मोठं आहे हे तर आउटडोअरसाठी यूज होतात अशी झाडं. मस्त मस्त, खूप सुंदर सुंदर झाड आहे. आणि आमची सुरुवात झालेली आहे. आम्ही मनी प्लांट, गाईज हमने जुगाड किया मनी प्लांट जे आहे ना ते गिफ्ट द्यायला पाहिजे, म्हणून आकाशने आम्हाला गिफ्ट केलंय मनी प्लांट आणि आम्ही आकाशला गिफ्ट करतोय. आपापसात आम्ही गिफ्टिंग खेळतोय. आता प्रॉब्लेम कसा झालाय माहिती का, इथे ऑप्शन्स खूप कमी आहे. तिथे खूप ऑप्शन्स होते म्हणून कोणतं घ्यायचं कन्फ्युजन होतं, आणि इथे ऑप्शन्स जास्त काय बोलतात, ऑप्शनच नाहीये आता. ऑप्शन्स आहे, ते कसं असतंय ना, आपण दुसऱ्या ठिकाणाला कसं वाटतं यार तिकडे खूप छान असतं. बघू आता, इथूनच घ्यायचे. योगेश म्हणते आता तिकडे मी तुला नेणार नाही, सो ऑप्शन नाही, आता इथूनच घ्यायचे झाडं. जितकं पळवत आहे ना योगेश, दुसरीकडे कुठे डिस्ट्रॅक्टच नाही होऊ देते, सरळ फोकस जे घ्यायचं तितकंच घ्यायचं आणि बाहेर निघायचं. विंडो शॉपिंग करायचीच नाही असं ठरवलंय आज IKEAमध्ये. ऐकलं नसेल ते म्हणते, आपण प्रत्येक वेळेस चक्कर मारायला आली की आम्ही सगळं पुन्हा क्लीन पूर्ण सगळं एक्सप्लोअर करतो प्रत्येक वेळी. सगळं नवीन वाटतं काय? प्रत्येक वेळेस सगळं नवीन वाटतं. असे प्लांट्स आम्ही घेतलेले आहेत. कसं वाटतंय बर्थडे गिफ्ट? खूप छान. छान आहे का? मला गिफ्ट झालं खरं तर तुमच्या नावाखाली ते. फक्त मला गिफ्ट गेला आणलं आणि आपण काहीच नाही घेतलं गाईस, तुम्हाला मी दाखवते, काहीच नाही घेतलं. म्हणजे हे जे काही आहे तुलाच आवडलं. योगेशने एक जोक मारला आता. काय होतं योगेश जोक? हे इकडचे जे लहान लहान मुली आहेत, तर आपल्याकडे इंडियामध्ये बार्बी डॉलचे केस असतात का, म्हणजे जे छोट्या बाहुल्या असतात ना, हां, तिथलं त्या बार्बी डॉलचे जे छोट्या बाहुल्यांचे जे डुप्लिकेट केस आहेत ते इथले ओरिजिनल केस लहान. म्हणजे एकंदरीत योगेशचं म्हणणं असं आहे की इथल्या मुलींची केस कॉपी करून आपल्या तिकडं बाहुल्यांना तशी केस
लावतात नकली. खूप छान छान नवीन झाडांचं ॲडिशन आता घरामध्ये झालेलं आहे. खूप सुंदर वाटतात झाडं. मनी प्लांट्सच जास्त आहे. एक आकाशसाठी, म्हणजे आम्ही एक आकाशला गिफ्ट दिलं, एक आकाशने आम्हाला दिलं आणि हे असंच एक किचनमध्ये ठेवायला घेतलं आम्ही. पीस लिली जे की आकाशने घेतलेलं आहे आणि आमच्या बेडरूममध्ये ऑलरेडी आहे. हे एक आम्हाला स्नेक प्लांट हवं होतं बेडरूममध्ये ठेवायला, सो ते एक घेतलेलं आहे. ये लो भाई साहब, हे घे आकाश, माझ्याकडून तुला गिफ्ट, आणि हे तू गिफ्ट मला दे, ठीक आहे. At 29 and I find myself wondering what did happen to the last मी आज खूप स्टाईलने योगेश गॉगल लावून आले. नाही घातलं नाही आज, सूर्यच नाही कशाला घालायचं, वातावरणच नाही, म्हणून मग आता अशी स्टाईल करते मी. सो आता अशा प्रकारे आमची खरेदी झालेली आहे. यावेळेस फर्स्ट टाइम आपण इतक्या लवकर ऐक्याचं बाहेर निघालो असेल काय. करेक्ट. हा, सगळं क्रेडिट आकाशला जातं. त्याने दुसरीकडे आम्हाला घुसूच नाही दिलं. जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आणि गुपचूप बाहेर पडायचं. तर कधीतरी नेक्स्ट टाइम मी आयकियाचं टूर नक्की देईल तुम्हाला, की म्हणजे इथे आयकियामध्ये कसं कसं भेटतं, काय भेटतं. जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्कीच तो व्हिडिओ शूट करेल. त्याच निमित्ताने पुन्हा एकदा मला आयकियाची टूर करता येईल. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी. नाही लागत भेटेल, नाही लागत योगेश. ती आमची बस आहे. आम्ही 1 मिनिट लेट झालोय, पकडली बस फायनली. बस काय खाल्ल्यामुळे एनर्जी येते. एकमेकांना गिफ्ट देऊन खुश होत आहेत हे लोक. आकाशला मनी प्लांट. वा 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 Thank you वा, guys. मस्त. आणि फुल मला मला हे दे, स्वतः सांगून मला हे दे. धन्यवाद. येस येस, टाळ्या क्लॅप 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 क्लॅप. गाईज सपोर्ट करा आणि मनी प्लांट आले म्हणजे भरभरून आपल्याला युट्यूबची पेमेंट लवकर सुरू व्हावी.